बऱ्याच जणांना असं वाटतं की ठेल्यासारखं चायनीज आपण घरी करूच शकत नाही, पण हा शेजवान फ्राईड राईस बघा, हा फक्त 3 स्टेप्समध्ये माझ्या घरी मी स्वच्छ हातांनी तयार केलेला आहे. आणि हा करण्यासाठी मी ना कोणता सॉस वापरला ना मीठ वापरलं. विश्वास बसत नाही ना? तर चायनीज करणं अतिशय सोपं झालंय बरं का. जर तुमच्याकडे उरलेला भात असेल तर हा 5 मिनिटात तयार होतो आणि जर तुम्ही भात करून करताय तर मात्र 3 स्टेप्स लागतील. पण या 3 स्टेप करताना काही टिप्स सांगितल्यात, त्यासाठी सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनमध्ये आज आपण करणार आहोत आपल्या सगळ्यांचा आवडीचा शेजवान फ्राईड राईस, जो आपल्या सगळ्यांनाच आवडतो. पण चायनीज करायचं म्हणलं की आपल्याला जरासं टेन्शन येतं, कारण कुठल्या पदार्थाला कुठले सॉस वापरायचे हा गोंधळ तर असतोच. शिवाय आपला एक मोठा गैरसमज आहे की घरच्या घरी आपण ठेल्यासारखं सँडविच करू शकत नाही. पण हा मोठा गैरसमज आहे, तो तुमचा आता दूर होणार आहे. कारण आजचा हा शेजवान फ्राईड राईस करण्यासाठी आपण कुठलाही सॉस वापरणार नाही. तुमच्याकडे जर भात तयार असेल ना, तर तुम्हाला साधं मीठही वापरण्याची गरज नाही आहे. कारण हा फ्राईड राईस करण्यासाठी आपण वापरतोय चिंगचा शेजवान फ्राईड राईस मसाला. हा मसाला जर सोबतीला असेल तर अगदी उरलेल्या भातापासून सुद्धा तुम्ही पटकन 5 मिनिटांमध्ये शेजवान फ्राईड राईस करू शकता. आणि जर तयार भात नसेल तर भात तयार करण्यापासून आपण शेजवान फ्राईड राईस कसा करायचा हे फक्त 3 स्टेप्समध्ये करू शकतो. हा मसाला बाजारामध्ये सहज मिळतो. हा मसाला वापरायचा कसा, किती लोकांना पुरतो हे तुम्हाला सविस्तर सांगितलंय. रेसिपीला सुरुवात करूया. तर चिंगचा शेजवान फ्राईड राईस मसाला तर आपल्यासोबत आहेत. आता तुम्हाला माझ्या काही टिप्स फॉलो करायच्या आहेत. तर 3 स्टेप्समध्ये हा तयार होतो. आपली पहिली स्टेप, आपल्याला भात तयार करून घ्यायचा आहे. जर तुमच्याकडे ऑलरेडी तयार भात असेल तर ही स्टेप तुम्ही संपूर्णपणे स्किप करा. आपण आता भात तयार करतोय. तर त्यासाठी इथं मी 2 कप तांदूळ घेतलेले आहेत. वजनाने म्हणाल तर 350 ग्रॅम तांदूळ असेल. हे तांदूळ मी स्वच्छ धुतले आणि अर्धा तास भिजू घातले. लांब दाण्याचा तांदूळ आहे, याच्याऐवजी तुम्ही कोलम तांदूळ वापरला तरीही चालेल. तांदूळ अर्धा तास भिजले. त्याचबरोबर आपल्याला लागेल अर्ध्या लिंबाचा रस आणि थोडंसं मीठ. तर आपण तांदूळ अर्धा तास भिजत घातले, यामुळे त्यातलं स्टार्च निघून जातं आणि त्यामुळे भात मोकळा व्हायला मदत होते. ही आपली पहिली टीप. आता दुसरीकडे बघा, एका मोठ्या भांड्यामध्ये मी भरपूर पाणी उकळायला ठेवलंय. पाण्याला अशी चांगली खळखळून उकळी यायला पाहिजे आणि भांडं मोठं घ्यायचं, पाणी भरपूर घ्यायचं, म्हणजे भात चांगला नाचत नाचत उकळतो आणि एकमेकांना चिकटत नाही. आता याला उकळी आली, यामध्ये घालूया मीठ. मीठ कसं, आपण स्टीम राईस करतोय तर थोडं जास्त मीठ घालायचं, कारण यातलं अर्धं मीठ पाण्यासोबत निघून जाणार आहे. जवळपास 2 मोठे चमचे मीठ घातलं. भात शुभ्र व्हावा म्हणून लिंबाचा रस घालूया. याला एकदा हलवून घ्यायचं आणि आता गॅस मोठाच ठेवायचा आणि या उकळत्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला तांदूळ घालायचा. हा तांदूळ आपल्याला चांगला निथळून घालायचा आहे. तर सगळे तांदूळ घातले. आता कुठेही गॅस बारीक करायचं नाही, गॅस मोठाच ठेवायचा, झाकण ठेवायचं नाही. याला असंच खळखळ उकळून द्यायचं. तोवर उकळायचं जोवर आपला भात 70 ते 80% शिजत नाही. साधारण एवढ्या प्रमाणाला 4 ते 5 मिनिट लागतील. गॅस मोठा ठेवूया आणि पाण्यातनं 4-5 मिनिटं खळखळ उकळूया. आणि हे बघा, 4-5 मिनिटं तांदूळ असे छान खळखळ पाण्यातनं उकळून काढले. गॅस बंद करूया. भात आपला जवळपास 90% शिजलेला आहे. ओळखायचं कसं, एखादं शीत घ्यायचं, हातावर दाबलं की 2-4 तुकडे झाले पाहिजेत, मॅश होता कामा नये. आपला तांदूळ चांगला शिजलाय. याला लगेच गाळून घेऊया. जास्त वेळ भात उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचा नाही, लगेच गाळून घ्यायचा, नाहीतर मग तो मऊ शिजेल. आणि हे घ्या, भात आपण गाळून घेतलेला आहे. याला आपण एक 10 मिनिटं 15 मिनिटं असंच ठेवूया, म्हणजे याच्यातलं पाणीही निथळलं जाईल आणि भात आपला गार होईल. तुम्हाला आणखीन चांगले रिझल्ट्स पाहिजे असतील तर भात एक 15 मिनिटं वर ठेवा. रूम टेम्परेचरला आला की 15 मिनिटासाठी फ्रीजमध्ये ठेवा, आणखीन चांगले रिझल्ट्स मिळतील. आणि हे घ्या, आपला भात तयार झालेला आहे. बघा, छान मोकळा मोकळा भात तयार झाला. तर हा भात गाळून घेतल्यानंतर मी थोडा वेळ परातीत पसरून पंख्याखाली ठेवला आणि त्यानंतर 10 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून घेतला. आपला भात तयार झाला आहे. तर आपली पहिली स्टेप पूर्ण झाली. आता आपली दुसरी स्टेप आहे, आपल्याला करायचं आहे शेजवान फ्राईड राईस आणि त्यासाठी आपण वापरतोय चिंगचा शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं 1 पॅकेट. आता हे पॅकेट कसं वापरायचं, किती जणांना पुरतं, हे सगळं पॅकेटच्या मागे लिहिलेलं आहे. पण मी तुम्हाला सांगतेय, जर आपण हे 1 पॅकेट वापरतोय तर त्यासाठी आपल्याला 6 कप भात घ्यावा लागणार आहे. म्हणजे 6 कप भातासाठी चिंग शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं 1 पॅकेट बरोबर पुरतं. आणि जर आपण हे प्रमाण घेतलं तर एवढा भात 4 जणांसाठी बरोबर होतो. आता आपण भात करून घेऊया. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा भात करण्यासाठी किंवा कोणताही चायनीज पदार्थ करण्यासाठी अशी मोठी ढळढळीत कढई घ्यायची, म्हणजे याला व्यवस्थित फ्राय करता येतं, म्हणजे स्टर फ्राय करता येतं. आता यामध्ये घालूया तेल. इथं मी साधारण 3 चमचे तेल घेतेय. तेल गरम झालं. आता यामध्ये घालूया चिरलेला कांदा,
1 कांदा बारीक चिरून घेतला, अर्धा कप बारीक चिरलेला फरसबी, अर्धा कप बारीक चिरलेलं गाजर आणि 1 कप बारीक चिरलेला कोबी. आता गॅस मोठा ठेवूया आणि याला परतून घेऊया. आता हा मसाला जर आपण वापरतोय तर आपल्याला आलं, लसूण, मीठ कोणतेही सॉस वापरण्याची गरज नाही. तर भाज्या मोठ्या आचेवर 2 मिनिटं परतल्या. आता यामध्ये घालूया तयार केलेला भात 6 कप. आता हा भात आपण आधी 1-2 मिनिटं परतून घ्यायचा. आता भाताची शीतं तुटू नये म्हणून तुम्ही बघताय मी अशी मोठी पळी घेतली आहे. याला असं घ्यायचं आणि वरून सोडायचं, म्हणजे मग भाताची शीतं तुटत नाहीत आणि सगळा भात या भाज्यांमध्ये चांगला एकजीव होतो. तर भात आपण मोठ्या आचेवर 2 मिनिट परतला. आता यामध्ये घालूया चिंग्स सिक्रेट शेजवान फ्राईड राईस मसाल्याचं 1 पॅकेट. सोबतच घालूया थोडीशी कांद्याची पात. आणि मी परत सांगते, हा मसाला असेल तर मीठ वापरण्याची गरज नाही. आता गॅस मोठा आणि याला परत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे. हा मसाला याच्यामध्ये चांगला मिक्स करायचा. आणि हे घ्या, आपला शेजवान फ्राईड राईस तयार झालेला आहे. याचं टेक्स्चर बघा, भात एकदम मऊ मऊ आणि मोकळा झालाय, रंग परफेक्ट आलेला आहे. तर बघितलं किती सोप्या पद्धतीने आपण हा शेजवान फ्राईड राईस घरच्या घरी तयार केला. अगदी तुम्हाला ताजा भात वेगळा करत बसण्याची गरज नाही. तुमच्याकडे जर उरलेला भात असेल तरी सुद्धा तुम्ही हे करू शकता. फक्त तुम्हाला प्रमाण लक्षात ठेवायचं आहे, 1 पॅकेट मसाल्यासाठी 6 कप भात लागतो. ठीक आहे. आता आपली तिसरी स्टेप आहे, तुम्हाला फक्त सर्व करायचं आहे आणि खायचं आहे. याला सर्व करूया. तर मस्त मऊ मऊ मोकळा मोकळा असा हा शेजवान फ्राईड राईस आणि त्याच्यासोबत चिंगची शेजवान चटणी, कॉम्बिनेशन अप्रतिम लागतं. आणि हे घ्या, मस्त चमचमीत शेजवान फ्राईड राईस तयार झालाय. जर आपला भात तयार असेल तर 5 मिनिटात तयार होतो आणि जर भात तयार नसेल तर फक्त 3 स्टेप्समध्ये, 3 म्हणजे फक्त 2 स्टेप्समध्ये तयार होतो. शेवटची उरली ती सर्विंग स्टेप. सर्व करताना चिंग्स सिक्रेटची शेजवान चटणी याच्यासोबत अप्रतिम लागते. तर इथं आपण हा भात तयार करण्यासाठी कुठलाही सॉस वापरला नाही, मीठ वापरलं नाही, तर आपण वापरला चिंग्स सिक्रेटचा शेजवान फ्राईड राईस मसाला. चिंगचे सगळे प्रॉडक्ट्स तुम्हाला बाजारामध्ये जवळच्या किराणा दुकानामध्ये सहज उपलब्ध होतील. पण तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही रेसिपी जरूर करून बघा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.